अभय मशिनरी राहता यांच्याकडनं जंगीर मशीनवरती एक्सेल प्रोचा एक फायनली रिव्ह्यू व्हिडिओ आणत आहोत। सगळ्यांना ही शंका होती की रेग्युलर 49 किंवा एक्सेल फ्लो मध्ये काय डिफरन्स आहे। तर एक्सेल फ्लो मध्ये डिफरन्स काही तसा वेगळा नाहीये। त्याला 12-16 चे टायर येतील आणि हा एक्स्ट्रा 1 फुटाचा पंखा येईल। या पंख्यासाठी मी आधी तुमचे याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता की या पंख्याने तुम्हाला मक्याचा भुसा बाहेर निघू शकतो, ओला सोयाबीन, ओला उडीद किंवा तूर किंवा कुठलाही पीस 100% थ्रेशरिंग न करता या पंख्यातनं माल बाहेर निघू शकतो। त्याच्यामुळे 100% थ्रेशर न केल्यामुळे ॲव्हरेज तुमचा आउटपुट वाढतो कुठल्याही पिकाचा। तसेच मल्टीक्रॉप थ्रेशरमध्ये तुम्ही मका काढल्यानंतर ब्लेड खराब होऊ शकतात। याच्यात 50% ब्लेड आणि 50% स्टडची सिस्टीम कंपनीने दिलेली। तसेच या फॅनला तुम्ही कमी जास्त स्पीडने ॲडजस्ट करू शकतात, ही त्याला सिस्टीम दिलेली पाहू शकता तुम्ही। रेग्युलर मॉडेलमध्ये आणि एक्सेल फ्लो मॉडेलमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जो डिफरन्स आहे। रेग्युलर मॉडेलमध्ये जो माल घेण्याचा जो इनपुटचा जो चेन आहे ती 100% रेग्युलर मॉडेल ओपन आहे। याला 75% ओपन आहे, 30% बंद आहे। कारण याला मध्ये स्क्रू टाईप बनवलेलं आहे की इकडून जो माल जाणार आहे तो स्क्रू सारखा फिरून बाहेर फेकला जाईल। त्याला हा डिफरन्स दिलेला आहे। तर बंद चालू करण्यासाठी हँडल दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। जसं 49 मॉडेलला बेल्ट आहे तसे सेम स्पीड सिस्टीम आहे। त्याच्यात इकडच्या साईडला वेगळं काहीच नवीन नाही। आणि माल उडू नये, बहुतेक लोकांना शंका आहे की जंगीर कंपनीचं थ्रेशर बाजरी उडवतं, ते सगळे ऍडजस्टेबल आणि चांदणी आणि लिव्हरची सिस्टीमवरती सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात। बाकी शिडी सेम आहे, एलिव्हेटर सेम आहे, पुढचे बेल्टही सेम येतील तुम्हाला। तसंच मशीनमध्ये तुम्हाला फक्त एक्सेल फ्लोमध्ये एवढाच डिफरन्स येऊ शकतो की याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा फॅन मिळणार आहे। बाकी त्याच्यात नवीन काहीच नाही। 49 आणि 45 किंवा 38 पेक्षा हे मॉडेल वेगळं बनण्याचं कारणच तो फॅन आहे। या मॉडेलचं वजन त्या मशीनपेक्षा 1.5 ते 2 क्विंटल एक्स्ट्रा आहे आणि रेटमध्ये काही 20-25 हजाराचा डिफरन्स आहे। तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा।